सिंह पंडित माझ्यासोबत आहे. आज अधिवेशनाचा पहिलाच दिवस आहे. आज दादा विना हे अधिवेशन होत आहे. नेमकं काय प्रतिक्रिया? असं कधी कुणी स्वप्नातही विचार केला नव्हता की अशा पद्धतीनं दादांच्या विना ह्या अधिवेशनाला आपल्याला सामोरं जावं लागणार आहे. 12व्या वेळेस यावेळेस जर त्यांनी अर्थसंकल्प सादर केला असता तर ती 12वी वेळ त्यांची ती होती आणि नियतीला ते मान्य नव्हतं म्हणावं लागेल. दादा आपल्यातनं त्यांनी नियतीने हिरावून त्यांनी नेलं, परंतु कुठं ना कुठं उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा वहिनींनी जबाबदारी सांभाळल्यानंतर त्यांची जागा तर भरून निघू शकत नाही, पण ती दादांची उणीव कुठंतरी आपल्याला भासणार नाही यासाठी वहिनी अतिशय चांगल्या पद्धतीनं ही जबाबदारी पार पाडतील. खरं तर बीड जिल्ह्यातले सध्या उन्हाळा जो आहे तो जवळ येतो. कोणकोणते प्रश्न आहेत सध्या पिण्याच्या पाण्याचे असतील किंवा ते विधान भवनामध्ये उपस्थित करण्यासारखे? नाही, आता उन्हाळ्याच्या तोंडावर जे काही आहे, शेवटी आता टंचाईच्या काळामध्ये बीड जिल्ह्यामध्ये आता मोठ्या प्रमाणावर जलजीवन मिशनच्या माध्यमातून पैसे आलेले आहेत. अनेक जे काही ग्रामीण भागामधील गावं आहेत छोटे मोठे, त्या ठिकाणी त्या योजना पूर्ण झालेल्या आहेत. बाकी मग जिथं कुठं अडचण आहे तिथं जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून टंचाईचं नियोजन केलं जातं. बीड शहरासाठी पिण्याचं पाणी हे नियमितपणे एक चांगल्या पद्धतीनं ते उपलब्ध व्हावं, ते नगरपालिकेच्या माध्यमातून आमचा आता त्याचं नियोजन चालू आहे. आज 10-12 दिवसाला पाणी बीड शहरात येतं आहे. त्याच्यामध्ये काय दुरुस्ती करता येईल यासाठी आता प्रयत्न चालू आहे. ते टंचाईच्या तोंडावर, उन्हाळ्याच्या तोंडावर ती खूप मोठा टास्क आमच्या समोर आहे. ते आम्ही आता नियोजन करतोय त्याचं. जलजीवन मिशन योजनेच्या कामाला कुठेही मोठ्या प्रमाणामध्ये गती दिसत नाही आहे. कामं कुठंतरी रखडल्याचंच पाहायला मिळतं. नाही, आता हे बघा, ते ज्या त्या ठिकाणच्या वेगवेगळ्या योजना आहेत, वेगवेगळ्या गावामधल्या योजना आहेत, जिथल्या तिथल्या कुठं पूर्ण झाल्यात, कुठं हस्तांतरित होणं बाकी आहे, कुठं काही योजना अपूर्ण आहेत. तर ज्या त्या पद्धतीनं तो ग्रामीण पाणी पुरवठ्याच्या माध्यमातून त्याचं इन्स्पेक्शन केलं जातं आणि त्या ज्या पूर्ण झालेल्या नाहीत त्या पूर्ण करून घेण्यासाठी जिल्हा प्रशासन हे तत्पर आहे. शेवटचा प्रश्न, खरं तर मराठा असेल, ओबीसी असेल, हे कुठंतरी सामाजिक घडी विस्कटली असं वाटतंय का? एकत्रीकरण करण्यासाठी बीड जिल्ह्यातली तुमच्यासारखे आमदारांनी, प्रत्येक मंत्र्यांनी वगैरे म्हणजे काय करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? नाही, बघा, आता मी माझ्या स्तरावर जे काय आहे, सामाजिक सलोखा हा राहण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करणं ही आपली जबाबदारी आहे, आमच्यासारखे जे लोकप्रतिनिधी आहेत ते. आणि नक्कीच बीड जिल्ह्यामध्ये कुठंतरी एक तेढ निर्माण झाल्यासारखी परिस्थिती आहे. परंतु आम्ही काम करत असताना, समाज जीवनामध्ये, राजकीय जीवनामध्ये काम करत असताना, संविधानिक पदावर काम करत असताना सगळ्या जात धर्म पंथ सगळ्या समाज घटकाला बरोबर घेऊन काम केलं पाहिजे. एखादं काम कुणाचं वैयक्तिक कोण घेऊन आला तर त्याच्याकडं एक तो आपण लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याकडं आला आहे या दृष्टिकोनातून पाहून कुठंही हा या समाज घटकाचा, या जाती धर्माचा, अशा पद्धतीची संकुचित भावना आत्ता आपल्याला पाहायला मिळते. ती होता कामा नये आणि आपण एक चांगला संदेश सर्व जात धर्म पंथ यांना बरोबर घेऊन दिला पाहिजे. ही भावना माझ्यासारख्या लोकप्रतिनिधींची आहे आणि ती बीड जिल्ह्यामध्ये अजून व्यापक दृष्टिकोन ठेवून आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींनी काम केलं पाहिजे, एवढीच अपेक्षा आहे. धन्यवाद. पुढल्या काही कार्यकाळात देखील पंडित साहेब या अधिवेशनात संदर्भात आपल्याला अधिक माहिती देतीलच. मात्र आज झालेली ही चर्चा काय सांगून जाते हे नक्कीच समजलं असेल. कॅमेरामॅन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे, सूर्यज मीडिया, बीड परळी.